त्या दोन्ही मुलांमध्ये एक मुलगा आपला बौद्ध होता आणि जो कॅम्प्युटर इंजिनियर झालेला मुलगा तो चांभार समाजाचा, त्याने श्रामणेर दीक्षा घेतली होती, हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि त्याने ठरवलं 10 दिवसात प्रशिक्षण घेऊन, त्याला नंतर विचारलं शेवटच्या दिवशी, तो म्हणाला मी आता कुठेही जॉईन झाल्याबरोबर आमच्या सर्वच परिवाराला बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहे म्हटलं. या धम्म परिषदांच्यामधून, या प्रशिक्षणांच्यामधून माणसं घडवणं, माणसं निर्माण झाली पाहिजेत, इफेक्ट झाला पाहिजे, काहीतरी परिणाम झाला पाहिजे, हा आपला उद्देश या पाठीमागचा आहे. आणि माझ्या 45 वर्षाच्या अनुभवामधून आम्ही जे प्रकल्प हाती घेतले, आता धम्मशीलसारखे जवळपास 16 शिष्य मी निर्माण केले. आता ही 16ची 16 शिष्य आपापल्या ठिकाणी धम्म प्रचार प्रसाराचं काम करत आहे. त्यांनी जर ठरवलं, त्या 16नी जर 10-10 करायचे ठरवलं तर 16 किती होतात बघा. आणि हळूहळू त्यांनी जर त्यांचे शिष्य वाढवले, बाबासाहेबांच्या दीक्षेला यश आल्याशिवाय राहणार नाही. जे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्याला हळूहळू यश येईल. म्हणून थोडे थोडे करून अशा प्रकारे दिव्यानं दिवा पेटवून ही बौद्ध संस्कृतीची परंपरा आपल्याला बांधवानं पुढे न्यायची आहे. यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे, त्याग करणारे, दान करणारे, झिजणारे, नैतिक नीतिमत्ता असलेली माणसं आपल्याला अगोदर तयारी करावी लागणार. आणि आम्ही संपूर्ण ठिकाणी असे उपासक तयार केल्यामुळे हे काम आज यशस्वी स्वरूपामध्ये ठिकठिकाणी होत आहे. हिंगोलीला जेतवन बौद्ध प्रशिक्षण केंद्र आहे बनते. काश्यप होते, आता ते 90 वर्षाचे होऊन वारले, म्हातारे बनते जे होते, तुम्ही जाणता. आता त्या ठिकाणी आपण परत सुरळीत केलं आहे. पालकमंत्री तिथे वर्षाताई गायकवाड आहेत हिंगोलीच्या, त्यांना परवा तिथे आणलं, सत्कार समारंभ केला आणि त्या प्रकल्पाचा 10 कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे. त्यांना तो सादर केला. शासनाकडून पैसा कसा मिळवावा, शासनाकडून पैसा आपल्या प्रकल्पासाठी मिळतो, त्याचा सदुपयोग कसा करावा आणि लिगली पद्धतीने पैसा कसा घ्यावा, हे फार सोपं काम आहे. ते काय अवघड काम नाही. कारण आम्ही पैसा आणलेला आहे. अजिंठ्याच्या प्रकल्पाचं काम करत असताना 4 कोटी रुपये तिथे आणले. मागच्या वर्षी सामाजिक न्याय विभागाने मलाही 1 कोटी रुपये दिले. इमारत तयार आहे. आमच्या पूर्णेला ग्रंथालय आहे, अभ्यासिका आहे, विहार आहे. प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम होतात. अभ्यासिकेमध्ये 150 मुलं अभ्यास करतात रोज स्पर्धा परीक्षेचा, MPSC, UPSC आणि सर्व स्पर्धा. आणि सर्व जाती धर्माची मुलं आहेत. मराठ्याचे आहेत, मुस्लिमचे आहेत. या 3 वर्षामध्ये ज्ञानरक्षजी, या 3 वर्षामध्ये त्या अभ्यासिकेमध्ये जे मुलं अभ्यास करतात आमच्याकडे, त्यांना कुठल्याही प्रकारे फी नाही. त्यांना पाणी, राहण्याची सोय तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. त्यातले 22 मुलं नोकरीला लागलेली आहेत. ही आपल्या विहाराची फलनिष्पत्ती आहे. हे काही कमी नाही. जर विहारामधून अभ्यास करून, कारण तो जिथे राहील नोकरी करेल, विहारात बुद्ध विहारात अभ्यास केला होता हेच म्हणेल ना. आणि तिथून मी पास झालो. बुद्ध विहार म्हणजे ज्ञानाची केंद्र होती. बुद्ध विहार प्रशिक्षणाची केंद्र होती. बुद्ध विहार काही पूजेचे साधन, पूजेचे ठिकाण नव्हते, नाहीत. हे ज्ञानाचे केंद्र आहेत. माणूस घडवण्याचे केंद्र आहेत. माणसामध्ये त्याच्यामध्ये असलेली नीतिमत्ता घडवण्याचे केंद्र आहेत. माणसामध्ये चारित्र्य घडवण्याचे केंद्र आहेत. बुद्ध विहार म्हणजे समाजाला संघटित करून, माणूस प्राण्यातले सर्व विकार नष्ट करून एक सुदृढ
सक्षम आणि चांगला उपासक करण्याचे आपले प्रयत्न आहेत. या दृष्टीनं मी या विधायक कामाचा पाढा यासाठी गाऊ लागलो की आपल्याला विध्वंसक नाही, विधायक काम करायचे. विध्वंसक कामं सरकारी जागेत झेंडा लावायचा आणि भांडण करत आपला वेळ वाया घालायचा. कितीतरी वर्ष भांडणात वाया जातात. झेंडा लावून अतिक्रमण करायचं हे काम आपलं बौद्धांचं नाही. स्वाभिमानाने अशा पद्धतीने जमीन विकत घेऊन किंवा स्वाभिमानाने जमीन दान घेऊन आपण हे प्रशिक्षण केंद्र उभे केले पाहिजेत, कारण त्याला इतिहास असतो. परवाच पूर्णेमध्ये तुम्ही उशिरा आले. सिद्धार्थनगरच्या परिसरामध्ये प्लॉटिंग झाली. त्या प्लॉटिंगमध्ये 7 गुंठे जमिनीचा रिकामा प्लॉट सुटलेला आहे आणि तो रिकामा सुटलेला प्लॉट एक मुसलमान माणसाने 7 गुंठे प्लॉट आपल्याला विहाराला दान केलेला आहे. हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. आज ते 15 लाखाचा तो प्लॉट आहे, त्याचं व्हॅल्यू आहे, शहराच्या मध्ये आहे. एक माणसानं दान केला. आम्हाला विहाराच्या बाजूची 11 गुंठे जमीन शासनाकडून मिळवायची होती. त्यासाठी 22 गुंठे जमीन पाहिजे होती. आमचे प्राचार्य मोरे सर पूर्णेला आहेत. त्यांना मी बोलावलं. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की असं काम आहे, 22 गुंठे जमीन आम्हाला पाहिजे, ती शासनाला द्यायची, म्हणजे 11 गुंठे आपल्याला मिळणार आहे. मोरे सरने 1 मिनिटाचा विलंब न करता 22 गुंठे जमीन परत विहारासाठी दान केली आम्हाला. कालची गोष्ट. त्यांच्याकडे 160 एकर जमीन आहे. ते म्हणाले बाबासाहेबांमुळं मिळालेलं आहे, त्यातलं छटाकभर दिल्यानं काय कमी होणार आहे. बंतेजीने सांगू द्या, मी 5 एकर देतो म्हणून. असे दानी उपासक, त्याची मानसिकता तयार करण्याचं काम आपल्या या प्रशिक्षणातून बुद्धविहारामधून होत आहे. माणसं दान देण्यासाठी त्याच्या प्रवृत्त्या तयार कराव्या लागणार आहेत. तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागणार आहे. तुमच्यातली नीतिमत्ता तयार करावी लागणार आहे आणि नीतिमत्तेच्या बलावर हे कामं होत असतात, पैशाच्या बलावर होत नाहीत. म्हणून अगोदर माणसं घडवणं, माणसातली मानसिकता निर्माण करणं, हे बौद्ध तथागत भगवंतानं काय केलं हो, बुद्धानं काय केलं. यातली काही मंडळी वाचक आहेत, काही मंडळी ऐकणारी आहे, काही मंडळी सांगणारी बी आहे. तथागताने कुठेही जमीन दान घेतली नाही, पैसा धनसंपत्ती गोळा केली नाही, सोनं चांदी गोळा केलं नाही, कुठलीही मालमत्ता तथागत बुद्धाकडे नव्हती. परंतु राजापेक्षा श्रेष्ठ बुद्ध होते. जे राजे लोक होते, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, जे राजे होते त्या राजाला धम्माचं ज्ञान देऊन ते आपलंसं केलं. राजे बौद्ध बनले आणि ते धम्म प्रचाराच्या कामाला लागले. हे ब्राह्मण लोकांना बुद्ध बनवलं बुद्धाने. क्षत्रियाला, वैश्याला, शूद्राला, स्त्रियांना, सर्वांना बौद्ध बनवण्याचं काम केलं. आपलं तत्त्वज्ञान शिकवलं आणि तत्त्वाच्या बलावर बुद्ध या देशामध्ये महान झाले, मोठे झाले. पैशाच्या बलावर नाही झाले, तलवारीच्या बलावर महान नाही झाले, शस्त्रास्त्राच्या बलावर, धनसंपत्ती, सोन्या चांदीच्या बलावर महान झाले नाहीत, ज्ञानाच्या बलावर महान झालेले आहेत. म्हणून ज्ञानाचं बल, नीतिमत्तेचं बल, चारित्र्याचं बल, शिलाचं बल हे फार मोठं बल आहे. हा आमचा प्रॅक्टिकल अनुभव एवढ्या वर्षातला आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, तुम्हाला जर यश संपादन करायचं असेल तर तुम्ही आपलं नैतिक बल वाढवा, चारित्र्याचं बल वाढवा, शिलाचं बल वाढवा, ज्ञानाचं बल वाढवा. अविद्या पचाय संखारा म्हटलेलं आहे. प्रतिसमुत्पाद काय म्हणते सिद्धांत? अविद्या पचाय संखारा म्हणजे अज्ञानामुळेच
संस्कार निर्माण होतात. अज्ञान, सर्व प्रकारचं अज्ञान, कुठलंही अज्ञान असू द्या. आज किती अज्ञान आहे समाजामध्ये, कमालीचं अज्ञान आहे, कमालीचं. काय करावं म्हणतात काय करावं म्हणजे प्रत्येक गोष्टीचे संभ्रम निर्माण होतं, तिथे अज्ञान आहे. आजही अंधश्रद्धा मानणाऱ्या महिला उपासक आजही आहेत का नाही मानत? अंधश्रद्धा मानता की नाही? सकाळीच घरावर जर कावळा ओरडू लागल्यावर काय म्हणतात? काय रोडे बाई काय म्हणतात? कावळा घरावर काव काव करू लागल्यावर माहीत तर असेल ना, माहिती बी नाही, मान्य नाही पण माहिती आहे ना. मांजर आडवी गेली तर हां बघा, आजही मानता की नाही तुम्ही? 3 भाकरी देत नाहीत, 4 देतात. 3 माणसं जात नाहीत, 4 जातात. आजही आहे. या छोट्या गोष्टीपासून त्या मोठ्या गोष्टीपर्यंत. एक दिवस आम्हाला डबा आला, त्या डब्यामध्ये कोळसाच होता मध्ये. का बाय कोळसा का ठेवला असेल मला काही कळालंच नाही, चुकून पडला असेल मला वाटलं. ते बघा, उत्तर इकडं आहे म्हणजे ते सगळ्यांना माहीत आहे. उत्तर त्याचं इकडं आहे आणि ते आजही आहे आपल्यामध्ये, लोकांमध्ये ते घर करून आहे, नाही म्हणता येणार नाही. सकाळी असो की संध्याकाळी असो, जर गुचकी लागली तर काय म्हणतात? म्हणतात की नाही? हेही तुम्हाला माहीत आहे, म्हणजे तुमच्यामध्ये ते आहे. छोट्या गोष्टीपासून माणूस मेल्यावर, जन्मल्यापासून लहान लहान लेकरांचे ते जावळ केस असतात ना, ते सुद्धा लवकर काढत नाहीत. ते का काढत नाहीत मला काही माहीत नाही. नंतर कुठंतरी देवाला नेऊन जावळ काढतात, आजही करतात, नाही म्हणता येणार नाही. सर्व हिंदूंचे सण, बरेच हिंदूंचे सण बाहेर नाही तर नाही घरामध्ये तरी करतात. दिवाळी असो, दसरा असो, होळी असो, पाडवा असो, काय करतात घरामध्ये करतात, नाही म्हणता येणार नाही. मानसिकता बदललेली नाही. बाहेर आकाश दिवा लावलेला दिवाळीला लोक पाहतात म्हणून घरात कोपऱ्यात दिवा लावतीलच बाया. ते बघा हसल्या, पटलं त्यांना. हे बदललेलं नाही, गेलं नाही आमच्यातलं, आणखी आतून गेलं नाही. हे पूर्णपणे जावं लागतं, 100% जावं लागतं. सकाळीच काही काही आताही उठल्याबरोबर सकाळीच रामाच्या पहाऱ्यात म्हटल्याशिवाय राहत नाहीत काही काही बाय. आताही म्हणतात. ते पहारा कुठून आला माहीत नाही, कशाचा पहारा आहे माहीत नाही. आजही आहे. चालताने, बसताने, बोलताने, उठताने. अहो साधं ते कार्यक्रमात आहेर घेतात ना, टोपी टावेल देतात. नाही ते कुकू तर सोडाच, ते डोक्यावर रुमाल नाही तर टोपी ठेवतात ना. हे फार छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्या पाठीमागे वैदिक मनस्मृती आणि वैदिक संस्कृतीचा भाव, हिंदू धर्माचा भाव दडलेला. म्हणून हा भाव निघून जात नाही. मेल्यावर 1 रुपया लावतात कपाळाला माणसाच्या, आजही लावतात. 2000ची नोट नाही चिटकवत कोणी. किती लबाड माणसं आहेत, लई फसवतात. त्यालाही तिथं गेला त्यालाही फसवतात आणि हेही फसतात. तोंडात पान घालतात. आता पान घातलं काय, तंबाखू घातली काय, आता त्याला काय संपलेला विषय आहे. तर पान ठेवतात तोंडात. काही तर सोनं टाकतात थोडं तोंडात. आता काय सोनं टाकलं काय, चांदी टाकली काय, काही उपयोग नाही त्याचा. काही तर मुरमुरे फेकतात, चिल्लर पैसे करून फेकतात. काही ठिकाणी नोटा फेकत नाहीत, 1000च्या 2000च्या उधळत नाहीत मड्यावर. हे लय स्वार्थी लोक, लबाड लोक. हे लबाड वागणं जे आहे हे सर्व हिंदू संस्कृतीकडून, वैदिक संस्कृतीकडून आलं आहे. बौद्ध धर्मामध्ये लबाड वागायचं नाही, जे आहे ते स्ट्रेट खरं वागायचं. मी तुम्हाला विधायक प्रकल्प, संस्काराची केंद्र, मी अज्ञानाबद्दल बोलायला यासाठी आलो की अज्ञान
हे संस्काराचं मूळ अज्ञानामुळेच ही आणखी अज्ञान समाजामध्ये आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. माणसामध्ये वेगळं असेल, स्त्रियांमध्ये वेगळं असेल. म्हणून अज्ञानातून दूर झालं पाहिजे, ज्ञानी बनायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादन केलं, अभ्यास केला आणि ज्ञानाच्या बलावर तुम्हाला कोणी वाचक असतील, बाबासाहेबांचं जीवनचरित्र वाचलं असेल, त्यांना कळतं आहे की एकदा वडिलाची, तुमच्या शब्दात सांगायचं, स्मृती दिन पुण्यतिथी होती बाबासाहेबांची, रामजी बाबाची. तेव्हा त्या निमित्ताने आपल्याकडे बी कार्यक्रम करतात काही लोक बापाचा, आईचा. तेव्हा बाबासाहेबांनी काय ठरवलं, रमाईला सांगितलं की अनाथ मुलं आहेत म्हणले, गरीब शाळामध्ये शिकतात, त्या अनाथ मुलांना पुण्यतिथीच्या दिवशी, वडिलाच्या पुण्यतिथीच्या दिवशी बाबासाहेबाने सगळ्याला मटणाचं जेवण द्यायला लावलं गरीब मुलांना. रमाई म्हटली, हे असं काय असतं का, कुठं मटणाचं जेवण असतं का म्हणले पुण्यतिथीला? कुठं म्हणले, कुठं नसेल पण माझ्याकडे आहे, मी करतो. या गरीब मुलांना काही खायला, याचा अर्थ वेगळा, दोन अर्थ आहे याच्यामध्ये. एक तर गरीब मुलांना खायला मिळत नाही, त्यांना खाऊ घालणं, आणि जो हजारो वर्षापासून आमच्यावर हिंदू संस्कृतीचा पगडा बसलेला आहे, तो पगडा मोडला पाहिजे, ती रीत मोडली पाहिजे, संस्कृती मोडली पाहिजे, हाही दृष्टिकोन त्याच्या पाठीमागचा होता. म्हणून आजही तुमच्याकडे ते ताट नेतात की नाही माहीत नाही, मड्यावरती ते ताटात भरून मेल्यावर ते तिथे दाखवायला नेतात ना राखीच्या टायमाला. काय रोडे नेतात का? हां हां, नाही ताटात काही काही ठेवून नेतात ना सगळे. हां, ते काय काय खात होता, किंवा त्याची काही अतृप्त इच्छा राहिली असेल, आवड निवड, तर ते सर्व त्याच्यात नेऊन ठेवून तिथं त्याच्या मड्यावर घालतात. तुमच्या शब्दात सांगायचं का, त्याचा असंतुष्ट आत्मा, त्याचा जो अतृप्त आत्मा राहिलेला आहे, तो आत्मा परत आपल्या घरी येऊ नये, परत तिकडंच काय पाहिजे ते त्याला तिकडंच द्या, इकडं येऊ नये परत त्याने घरात. काय त्याला बिडी, काडी, तंबाखू, दारू काय असेल ते ठेवा त्याच्यात, त्याला काय आवडत होतं सेवा, पण त्याचा आत्मा घरी परत येऊ नये याची खबरदारी म्हणून हे केल्या जाते, संतुष्ट करण्यासाठी. आता सर्व जरी ठेवलं, पण जी घरी बायको आहे, त्या बायकोत त्याचा आत्मा अडकलेला असते, मग त्याचं काय करायचं? तिला कुठं नेऊन करायचं? तिथं घरीच राहणार आहे. त्या बायकोसाठी जर त्याचा आत्मा आला तर मग काय करता? हे झालं पदार्थासाठी, तिला तिथं नेऊन पुरायचं का? राजस्थानमध्ये आजही सती प्रथा आहे. राजस्थान मी जाऊन आलो मागच्या वेळेला, जातीयता आहे राजस्थानमध्ये, सती प्रथा आहे. पूर्ण मनुस्मृतीचं 100% पालन राजस्थानमध्ये आज केलं जातं. मला एक भंग्याचा ड्रायव्हर होता आमच्या गाडीचा, जे टॅक्सीनं आम्हाला जयपूरहून दिल्लीला सोडला, ते भंगी होता. त्यालाच विचारलं आम्ही, कैसे क्या इधर हालत है अच्युत हो की? ते आजही पाणी वरून वाढतात, आजही राजस्थानात. आपल्याकडे जे 30 वर्षापूर्वी होतं ना जगतकर, तुमच्या काळात 25 वर्षापूर्वी 50 वर्ष, ते आजही राजस्थानातच शिवून घेत नाही, आजही दुरून पाणी वाढतात. आपल्या देशामध्ये आहेच. किती जरी राजकीय लोकांनी वल्गना केल्या, किती जरी गप्पा मारल्या, हे परिवर्तन होईल, स्वच्छ भारत अभियान होईल, हगंदरी मुक्त होईल, पण जातीयता मुक्त भारत हे शासन करू शकत नाही, हे मात्र नीट लक्षात घ्या. हगंदरी मुक्त करणं सोपं आहे, पण ही हगंदरी, ही जातीयतेची हगंदरी, ही अवघड आहे. ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. हो, बाबासाहेब झिजले ज्यासाठी, जे मुक्त भारत करण्यासाठी, स्वच्छ भारत करण्यासाठी, हे स्वच्छ भारत याला म्हणतो आम्ही. ही जातीयता या देशातून जाईल तेव्हा भारत स्वच्छ झाला असं आपण म्हणू. त्या दिवशी स्वच्छ भारत अभियान राबलं असं म्हणू आम्ही.
आणि जोपर्यंत हे जाणार नाही म्हणून बाबासाहेबाला 22 प्रतिज्ञा घ्याव्या लागल्या. मी अज्ञानाबद्दल बोलत होतो. बांधवांनो, आपल्यातलं अज्ञान लवकर दूर करा आणि जेवढं अज्ञानातून तुम्ही दूर व्हाल, जेवढं सज्ञान बनाल, तेवढा समाज सुखी लवकर झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, इथे वेळ कमी आहे. मी जरा प्रॅक्टिकल काम करणारा माणूस आहे. जास्त भाषण करण्यावर माझा विश्वास नाही. तासन तास 2-2 तास भाषण केलं म्हणजे माणूस लय शहाणा आहे असं काही समजलं जात नाही. मी भाषण जरा माझं काम जास्त म्हणूनच मी आमदार महोदयांना काम लावलं. महाराष्ट्रामध्ये शासनाने GR काढला आहे. 1 वर्ष झालं तो GR. आम्हालाही अजिंठ्याला 5 कोटी रुपये मिळाले. बऱ्याच संस्थांना त्यांनी मंजूर केलेत, परंतु आट अशी अवघड टाकली की तो GR आणि ते पैसे कोणाच्या कामीच येऊ नये लवकर. मी जगनरावला विचारलं, कसं करणार आहे तुम्ही? नाही म्हटलं, इकडून तिकडून. इकडून तिकडून म्हणजे काय? इकडून तिकडून भानगडी कराव्या लागणार आहेत. म्हणजे त्याला मंजूर करायसाठी चुकीचे कामं करावं लागणार तुम्हाला. 10-5 गुत्तेदारापासून इंजिनियरपासून मॅनेज करणं आणि ते 50 लाख रुपये कशी भरती होईल म्हणजे काम निकृष्ट करणं. कोणी गुत्तेदार इंजिनियर असतील त्याला माहिती आहे, मलाही अनुभव आलेला आहे. मलाही माहीत आहे, टेंडरपासून ते MB करण्यापर्यंत मलाही पाठ झालं आहे. म्हणून सांगतो, ते खोटे कामं करावी लागतात. त्यासाठी त्यापेक्षा त्यातले 10% आट. आता आमदार महोदय म्हणाले, धनंजयजीलाही मागचं सांगितलं, परवा वर्षा गायकवाडजीलाही मी सांगितलं, संजय बनसोडे आमचे लातूरचे मंत्री आहेत त्यांच्याही कानी घातलं. ते सर्व मिळून म्हणाले, आम्ही ते जर 2% जर केलं तर ते पैसे, तो GR आणि तो निधी जो आपल्या विकास कामासाठी, आणि तो त्याच्यात एक खास सांगितलं पाहिजे तुम्हाला की तो मागासवर्गीयासाठी नाही आहे. तो GR 3636चा जो आर आहे, हे जो बजेट देण्याचं आहे ते फक्त बौद्धांसाठीच आहे, हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. सर्व मागासवर्गीय म्हणून आहे. आणि त्या संस्थेमध्ये सर्व सभासद बौद्ध पाहिजेत. ते बी त्या GR मध्ये आहे. जरा बघून घ्या, त्याला पहा. 3636. म्हणून या विकास कामाच्या दृष्टीनं आपण जर तसे प्रयत्न केले तर ते निधी आपल्याला लवकरात लवकर 4-4.5 कोटी या प्रकल्पासाठी मिळेल. पुढं भविष्यात काम होईल. आमदार निधी आहे, खासदार निधी आहे, जिल्हा परिषदेचा फंड आहे, सर्व प्रकारचा पैसा आहे. पैसा येईल, विकास होईल. परंतु आपला मार्ग जरा बौद्ध धम्म प्रचार प्रसाराचा वेगळा मार्ग आहे. तेही काम आपल्याला जबाबदारीनं पार पाडायचं आहे. उपासक उपासिका आपण या बाबतीमध्ये सावध राहावं आणि भविष्यामध्ये या प्रकल्पाला विकसित कसं करता येईल आणि सातत्याने इथे 4-2-5 भंतेजी राहतील. विपස්සने कशी चालेल, इथे रोज वंदना कशी होईल, रोज इथे अभ्यास कसा होईल, याचं आपण लक्ष करूया. आणि केवळ 1 दिवस येऊन नाही, अशी जर माणसं आली तर इथे 4-2 दिवस, एवढी माणसं इथे 4 दिवस 8 दिवस राहता आली पाहिजे. निवासी शिबिर आपल्याला कसं घेता येईल, त्यांच्या खाण्या राहण्याची आपण सोय करता येईल. काही कमी पडत नाही. तुम्हाला एक पक्कं सांगतो, कशाची कमी पडत नाही. सर्व काही मिळतं आहे काम करणाऱ्याला. ठरवलं ना, सर्व मिळतं. आमचा अनुभव आहे. म्हणून आपण अशा पद्धतीनं भविष्यात पुढे 1 दिवस नाही, आपली 2-3 दिवस जरी परिषद चालली तरी उपासकांनी इथे थांबून रोज एक विषयावर भंतेचे प्रवचनं, कार्यक्रम, भोजन इथेच करायचं. बघा, शिखांच्या गुरुद्वाऱ्यामध्ये जाऊ, पंजाबहून लोक येतात. खाणं राहणं सर्व सोय त्यांची लंगरमध्ये फुकट. तशी तुम्ही 2 दिवस राहण्याच्या तयारीने या. तुमची 4 दिवसही फुकट खाण्याची राहण्याची सोय करू आपण इथे, काय चिंता नाही त्याची. पण अशा पद्धतीने झालं पाहिजे. 1 दिवस येऊन एक काम भागणार नाही. आज परिषदेला कोरोनाच्या स्थितीतसुद्धा छोटेखानी घ्यायचं म्हणून ठरवलं, तरी आपण मोठ्या संख्येनं आलात. त्याबद्दल या परिसरातल्या सर्व उपासक उपासिकांना मी परत एकदा धन्यवाद देतो. सर्वांचं जय मंगल हो. सर्वांचं त्यानंतर मी ते माहितीकडे
क्षेत्र सर्वश्रेष्ठ असतं. हा बोल ज्ञानाचे बोल, क्षेत्र हो. सर्वश्रेष्ठ ते समोर राहू दे असतं. ना त्याला. भीमाचे ध्यान पुढं राहू दे आम्हाला फक्त. आपल्यापर्यंत पोहोचवले. बस मी ज्ञानसिद्ध चालू आहे ना. त्यांना विनंती करतो की आपण धम्मदेशनाकडे हॅलो तुमच्याकडे पाणी आहे की इकडं? आहे पाणी आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं. एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलं. साधू म्हणा. ज्या सुगतांनी तथागतांनी शक्यसिंह महामुनी राजा भगवान गौतम बुद्धांनी 4 असंख्येय 1,00,000 कल्पापर्यंत पारमिता पूर्ण करून संबोधीचा बुद्धत्वाचा ज्ञानाचा साक्षात्कार केला, त्या तथागताला त्यांच्या त्या सद्धम्माला ज्ञानाला बोधीला आणि ते ज्ञान अंगीकारून दुःखमुक्त झालेला होत असलेल्या तथागताच्या संघाला या सर्वश्रेष्ठ अशा 3ही रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे 3 रत्न लाभले आणि ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्या देशाला संविधान लाभले, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या धम्मपरिषदेच्या प्रसंगी शुभदिनी कुशल अशा मुहूर्तावर उपस्थित पूज्य उपगुप्तजी महाथेरा, पूज्य धम्मशीलजी, या कार्यक्रमाचे सन्माननीय पाहुणे, सर्व आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा सद्धम्म आपल्या सर्वांना सोप्या सरळ भाषेमध्ये नीट समजावा म्हणून आपल्या सगळ्यांना तो जीवनात उतरता यावा, जीवनामध्ये धारण करता यावा म्हणून मोठ्या करुणचित्ताने आणि मोठ्या दयाचित्ताने या आपल्या भारत देशामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला हा सद्धम्म दिला. त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणूनच प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्या सद्धम्माची गोडी लागावी म्हणून आणि पर्यायानं मनुष्य ज्या कारणामुळे दुःखी होतो आहे ते कारणं त्याचे दूर व्हावे म्हणूनच ह्या धम्म परिषदा सुरू आहेत. उपासक आणि उपासिकांनो, पूज्य धम्मसेवकजी, धम्मशीलजी आणि पूज्य उपगुप्तजी महाथेरा यांनी आपल्या सर्वांसाठी खूप सुंदर असं धम्माचं रत्न आपल्यासमोर प्रकाशित केलेलं आहे. आम्हीसुद्धा आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी पूज्य भंतेजींनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीसोबत सहमत राहून आपल्या सगळ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहेत. फार सोप्या सोप्या आहेत. काही गोष्टी फार सोप्या असतात परंतु त्या आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत, थोड्या समजतही नाहीत की नेमकं तथागत भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला. हे बहुतेक आपण भाषणामध्ये, प्रवचनामध्ये, पुस्तकामध्ये जिकडं तिकडं आपण हे ऐकतो.
की बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म दिला, पण ती गोष्ट तेव्हा कंप्लीट होते, कोणतीही गोष्ट तेव्हा कंप्लीट होते, एक देणारा असतो आणि एक घेणारा असतो. तर देणाऱ्यानं जर दिलं आणि ती घेणाऱ्यानं ती वस्तू घेतलीच नाही तर ती वस्तू कंप्लीट होईल का? मग बाबासाहेबांनी तो धम्म दिला, तो मार्ग दाखवला की तुम्ही हा मार्ग आहे आणि हा मार्ग जीवनामध्ये उतरवा. पण तो धम्म, तो मार्ग जर कोणी घेतलाच नाही, त्या मार्गाने कोणी चाललेच नाही, तर मग जो बौद्ध धम्म धारण केल्याने किंवा तो स्वीकारल्याने जो मानवाचा लाभ व्हायला पाहिजे तो त्या माणसाचा होईल का? की ज्याने तो धम्म धारण केला नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाला भूक लागली आणि समजा आईने किंवा त्याच्या हितचिंतकाने, कल्याण मित्राने समोर त्याच्यासाठी स्वादिष्ट आणि शरीराला पोषक असं भोजन तयार करून ठेवलं आणि समजा ते भोजन माईकमध्ये आपण सांगितलं की बा अमक्यांनी भोजन दिलं, पण ज्यांच्या समोर ठेवलं त्यांनी ते समोर ठेवलेलं भोजन नंतर खाल्लंच नाही, स्वीकारलंच नाही, तर त्या भोजनामधून जी काही एनर्जी मिळणार आहे, जी ऊर्जा मिळणार आहे, जी चेतना मिळणार आहे, ज्या भुकेच्या वेदना दूर होणार आहे, जे मरणांतिक यातना होत्या त्या नष्ट होणार आहेत, तर त्या व्यक्तीला होतील का, त्याचा लाभ होईल का त्या भोजनामधून? किंवा ते भोजन असं प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या हातावर येऊन असं म्हणेन का की खाना मला असं म्हणेल का? किंवा ते भोजन असं आपोआप त्याच्या तोंडामध्ये जाईल का आणि त्याची भूक शमवल्या जाईल का? नाही. तर त्या व्यक्तीला ते प्रयत्न करावे लागतील. जसं तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की जेवण आपल्याला आपोआप मिळत नाही, तर आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर त्या प्रयत्नाचंच नाव भगवान बुद्धांनी कम्म म्हटलेलं आहे. त्याला कम्म म्हणजे कर्म. या सगळ्या संसारामध्ये हा कम्म सिद्धांत जे आहे त्याला म्हणतात कर्म सिद्धांत आहे, की कायेने, वाचेने आणि मनाने असे काही कर्म आहेत की ते केल्याने त्या व्यक्तीला एक तर दुःख येते नाही तर सुख येते. बाकी तुमच्या दुःखाचा जिम्मेदार किंवा तुम्हाला दुःख देणारा कोणी असा नाही, किंवा तुम्हाला सुख देणारा पण असा कोणी ईश्वर नाही आहे. ईश्वर, आत्मा, परमात्मा किंवा या संसारामध्ये याच्यापेक्षा अलग थलग असं कोणीतरी नाही आहे की जे तुम्हाला सुख किंवा दुःख मिळवून देईल. भगवान सम्यक संबुद्धाकडे एक सद्ग्रस्त आला होता आणि तो भगवंताला म्हणाला की भगवान, माणसासारखं माणसं असून, सगळे मनुष्याच्या जन्मात आलेले असून पण सगळे माणसं सारखे का नाहीत? काही लोक गोऱ्या रंगाचे आहेत, सुंदर दिसतात, तर काही लोक सुंदर नाही, कुरूप दिसतात. मनुष्य होकर भी एक समान क्यों नाही? एक सारखा का नाही? काही लोक खूप बुद्धिमान आहेत, खूप विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, तर काही लोक खूप बुद्धू आहेत, खूप बुद्धू आहे, साध्या छोट्या गोष्टीचा पण वापर करत नाहीत. जसं उदाहरणार्थ सर्दी झाल्यानंतर आईस्क्रीम खाऊ नये ही साधी गोष्ट नाही का? पण त्याचाही वापर करत नाही कोणी, की सगळे खाऊ लागले मग मी काय एकटी बसू, मग नाकाला धारच लागले. साधी गोष्ट आहे, फार साधी नाही. अहो तुम्हाला शुगर आहे ना, गोड खाऊन खाता, पण मनच होतं आहे ना, मग खाल्ली, मग 200च वाढली, मग लगे ॲडमिट, 50,000 लागूनच गेले. बघा साधी गोष्ट, एक साधी गोष्ट लक्षात येत नाही कधी कोणाच्याही साधी गोष्ट लक्षात येते. तर काही लोक खूप विद्वान आहेत, तर काही लोक खूप बुद्धू आहेत. काही लोक जास्त कालावधीमध्ये जगतात, तर काही लोक अल्पायुष्यामध्ये मरू लागलेले आहेत. काही लोक खूप धनवान आहेत, एवढी धनसंपत्ती त्यांच्याकडे आहे की त्यांनाही माहीत नाही की त्यांच्याकडे धनसंपत्ती किती आहे. तर काही लोक एवढे गरीब आहेत की त्यांना एक टायमाचं भोजन, एक टायमाचा कपडा आणि राहण्यासाठी त्यांना असं काही निवारासुद्धा नाही. भगवान हे सगळे मनुष्य होकर भी मनुष्य एक जैसे क्यों नाही? का नाहीत? काय कारण आहे त्याचं? हे सगळे अलग अलग का आहेत? यांना कोण अलग अलग केलं असं?
तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध त्याला विचारतात की भल्या माणसा, मी तुला एक प्रश्न विचारतो, तुला जसं उत्तर देता येईल तसं तू दे. काही झाडांचे फळं हिरवे, काही झाडांचे फळं पिवळे, काहीचे गुलाबी, काहीचे आंबट, काहीचे गोड, काही फळामध्ये कोई, काहीमध्ये रस, काहीमध्ये बीज, असं हे सगळं अलग अलग का आहे तू सांग. तर तो म्हणाला, भगवान हे झाडाचे फळं अलग अलग आहेत कारण त्यांचे बीज अलग अलग आहेत. त्यांचे बीज अलग अलग आहेत म्हणून ते फळं अलग अलग आहेत. तर भगवान म्हणाले तसंच सगळ्या लोकांचे कर्म अलग अलग आहेत म्हणून लोक अलग अलग आहेत. मग तिथं त्याच्या लक्षात आलं की भगवान हे सगळं कर्मामुळं आहे का? तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की हो, हे सगळं कर्मामुळं आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजच्या क्षणी मी एवढंच सांगतो की तुम्हाला बुद्ध सुख देऊ शकत नाहीत, सुखाचा मार्ग सांगतात. मग जर बुद्ध सुख देऊ शकत नाहीत तर आम्ही त्यांचे शिष्य भिक्षू तुम्हाला काय सुख मिळवून देणार आहेत? यदा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कोणीतरी पगार आणून घरी पैसे देईल, तर होऊ शकतं कदाचित तो तुम्हाला पैसे देईल, पण त्या पैशातून तुम्हाला सुखच मिळेल असं काही सांगता येत नाही. समजा उदाहरणार्थ आता भंतेजीने म्हटल्याप्रमाणे की शासनाकडून इकडून तिकडून भरपूर काही मिळेल आणि समजा ते बुद्ध विहार उभं झालं, तर ते बुद्ध विहार जे जे कोणी व्यक्ती तिथे येईल तर त्या त्या व्यक्तीचा राग, द्वेष, मोह, तिथल्या भीती, तिथलं छत, तिथली फरशी, तिथल्या लोकांचं ते राग, द्वेष, मोह काढेल का? ती मूर्ती काढेल का त्यांना स्वतः काढावं लागेल? मग समजा त्यांना राग, द्वेष, मोह काढायचा असेल तर समजा ते त्यांच्यासाठी भीतीच लागतील का झाडाखाली बी निघू शकतो तो? का खुल्या आकाशात पण निघू शकतो? मग जर राग, द्वेष, मोह खुल्या आकाशामध्ये पण निघू शकतो, झाडाच्या खाली पण निघू शकतो, एखाद्या छताखाली पण निघू शकतो, तर मग काय कारण आहे की विहार का निर्माण करत होते भगवंताच्या काळामध्ये पण आता पण? याचं काय कारण आहे? समजा शासन किंवा कोणीही दानदाता समजा तुम्हाला पैसे देईल, पण तुम्हाला सुख देईल का? कोणी सुख मिळवून देईल का? सुख कुठल्या तरी बाजारामध्ये, कुठल्या तरी मेडिकलमध्ये किंवा कुठल्या तरी शॉपमध्ये, कुठल्या कंपनीमध्ये सुख मिळतं असं तुम्ही आतापर्यंत भरपूर खरेदी केली असाल, पण तुम्ही असं कुठं पाहिलं का की सुखाचं एखादं पाकिट किंवा सुख असं लिटरमध्ये, डझनामध्ये, किलोमध्ये किंवा असं काही कुंटलामध्ये मिळतं असं कुठं पाहिलं का तुम्ही? की बाई आमच्या पाहुण्यानं कुंटलभर सुख आणलं त्याच्यामुळं आता आमची पोरगी लय सुखी आहे, आणि आमच्या ईनीनं कुंटलभर सुख हरवलं त्याच्यामुळं आमचं त्याचं नाव जमेन आता, असं भांडणच सुरू आहे. असं होतं कधी? तर साधी सोपी सरळ गोष्ट आहे की तुम्ही इथं प्रत्येक बसलेले आपण प्रत्येकजण आपल्यामध्ये सुख ऑलरेडी आहे, आपोआप आहे. फक्त ते सुख उजागर का होत नाही? कारण त्याच्यावर आपण असे काही कर्म बनवून ठेवलेले आहेत, दुःखाचे पडदे बनवून ठेवलेले आहेत, दुःखाचे कर्म करून ठेवलेले आहेत. ते दुःखाचे कर्म आपल्या सुखाला उजागर होऊ देत नाहीत. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म जो आहे तो हेच काम करतो की आपल्याकडूनच घडलेले जे कर्म आहेत, जे की आपल्या सुखाला ज्याने लपवलेलं आहे, ज्याला झाकून टाकलेलं आहे, तर ते वरचे कर्माचे पडदे जर निघून गेले, त्याला आपल्या भाषेमध्ये, बुद्धाच्या भाषेमध्ये त्याला अकुशला कर्म म्हणतात. म्हणजे अकुशल कर्म, वाईट कर्म, सोप्या भाषेमध्ये पाप कर्म. त्याच्यापेक्षा आणखी सोप्या भाषेमध्ये या शरीरानं समजा हत्या केली की ते वाईट कर्म, यानं समजा कोणी चोरी केली की ते वाईट कर्म, या शरीरानं समजा व्यभिचार केला की ते वाईट कर्म, ते आपल्याकडून झालेले असल्या कारणाने, या तोंडाने खोटं बोलणं, चुगली चहाडी करणं, व्यर्थाची बडबड करणं, कटुवचन बोलणं, हे कर्म होऊन पडल्यामुळे जे तोंडाचे सुख मिळायला पाहिजे ते आपल्याला मिळत नाहीत. आणि या मनामध्ये सदोदित राग असल्यामुळे, द्वेष असल्यामुळे आणि मोह असल्यामुळे जे काही सुख आपल्या आत आहे ते उजागर होत नाही, कारण त्याच्यावर आपण ते पडदे बनवलेले आहेत. आणि त्याला सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात? ते पडदे बनवलेले आहेत, पण तरी आपल्याला माहीत नाही की ते पडदे आपण बनवलेले आहेत. त्याला अविद्या म्हणतात, त्याला अज्ञान म्हणतात. आणि या सगळ्या संसारामध्ये अज्ञान असल्यामुळं
एखादा मनुष्य आंधळा असून सुद्धा तो आंधळा मानायला तयार नाही. त्याला माहीतच नाही मी आंधळा आहे म्हणून. एका माणसाला माहिती मी आंधळा आहे म्हणून आणि एका मनुष्याला माहीत नाही तो आंधळा आहे म्हणून. दोघंही आंधळे आहेत, पण एका आंधळ्याचं भवितव्य चांगलं आहे की त्याला माहीत आहे कमीत कमी की मी आंधळा आहे आणि त्याला हे आंधळेपणातून बाहेर पडायचं आहे. तर त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे की कधी ना कधीतरी तो हिच्यातून बाहेर पडेल. तो प्रयत्न करेल, तो चौकशी करेल की कोण असा डॉक्टर आहे की जो आंधळ्या माणसाला नवीन एखादा डोळा बसवू शकतो. कोण असा तज्ज्ञ आहे, कोण्या देशात असा तज्ज्ञ आहे, कोणाकडे अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे की जो अशा प्रकारचा दुसऱ्याचा डोळा बसवू शकतो. तो अशी चौकशी करेल, खटपट करेल आणि प्रयत्न करेल आणि एक दिवस तो यशस्वी होईल आणि एक दिवस त्याला डोळे येतील. पण ज्या माणसाला माहीतच नाही की तो आंधळा आहे, तर त्या माणसाचं जीवन हे अंधकारमयच राहील. आणि त्याहीपेक्षा खतरनाक एक माणूस आहे की तो आंधळा आहे, त्याला ते माहीत नाही, पण त्याच्यानंतर कोणीतरी डोळ्यावाल्याने येऊन त्याला सांगितलं की तो आंधळा आहे आणि त्याला सांगूनसुद्धा तो मानत नाही. हा सर्वात मोठा कठीण माणूस आहे. एक तर तो आंधळा आहे, त्याला माहीत नाही. बरं, दुसरा डोळस येऊन त्याला सांगतो की तू आंधळा आहे आणि त्यामुळं तुला जे जे काही दिसायला पाहिजे ते दिसत नाही. तर डोळे आल्यानंतर काहीतरी दिसू शकतं, तर मी तुला डोळे देण्यासाठी अशी काही सुविधा करू शकतो, ऑपरेशन करू शकतो, मी काही खटपट करू शकतो. हे सांगितल्यानंतरसुद्धा त्याचा विश्वास बसत नाही. याला खरा आंधळा माणूस म्हणतात. आता हे फोडून सांगतो म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल की तुम्ही यापैकी कोण कोण आंधळे आहात. फोडून सांगतो सोप्या सोप्या भाषेमध्ये. एकदा फोडून सांगितलं की माणसाला कळतं. आता समजा उदाहरणार्थ की बौद्ध धम्म म्हणजे नेमकं काय. बौद्ध धम्म म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून दिवसभरामध्ये आणि संध्याकाळी झोपातसुद्धा आणि पुन्हा सकाळी उठेपर्यंत जिथपर्यंत आपल्याला आयुष्य आहे त्यामध्ये या काया वाचा मनाने असे कर्म करायचे की त्याचे परिणाम आपल्याला दुःख नाही आले पाहिजे आणि दुसऱ्याला दुःख नाही आले पाहिजे. त्याचं नाव आहे बौद्ध धम्म. फार सोपं आहे ते, फार अवघड नाही. बौद्ध धम्म म्हणजे काय. बौद्ध धम्म म्हणजे कुठल्या तरी ग्रंथात आहे, भाई या भंतीची लोकांनी खूप वाचला आहे, बौद्ध धम्म यांनाच कळतोय. आणि खाली उतरता समजा जर कोणी मला येता भेटलं ना, म्हटलं वा बाजूला, तर बापा लय भरपूर वाचन केलं पण काहीच फायदा नाही झाला, कारण तो नुसताच वाचला. समजा जेवता जर कोणी बळजबरी डबल एकदा चपाती तुकडा टाकला आणि खाऊन टाकला, कसं काय टाकला, काढा तो, तर बापरे बौद्ध धम्म हा साधा नाही कळला की दया, मैत्री, करुणा, मृदू भाषा, ज्याला आपण म्हणतो ना संपा फलाप वाचा, पिसुराय वाचा, फरुसाय वाचा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना यासाठी फार मोठं वाचन केलं पाहिजे अशातली काही गोष्ट नाही. वाचन केलं म्हणजे फार चुकीचं केलं अशातली गोष्ट नाही, ती चांगली गोष्ट आहे. जर कोणी वाचन करून तसं समजून जर वागत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. म्हणून बौद्ध धम्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तर समजून घ्यायचं की तुम्ही जेवढं तुम्हाला आयुष्य मिळेल तर त्या सगळ्या आयुष्यामधल्या जेवढे दिवस आहेत, जेवढ्या रात्र आहेत, त्या जेवढ्या दिवसाच्या रात्रीमध्ये तुमच्या कायेचे, वाणीचे, मनाचे जे कर्म दुःख मिळवून देतात, जे बुद्धाला ज्ञानात दिसलं, बुद्धत्वात दिसलं, ते कर्म तुमच्या हातून होता कामा नये. आणि झाल्यास तुम्हाला दुःख येईल, त्याला कोणीही रोखू शकणार नाही. हे ज्याच्यामध्ये सांगितल्या गेलेलं आहे त्याचं नाव आहे धम्म. आणि ते ज्या पुस्तकात सांगितलेले त्याला धम्माचे ग्रंथ म्हणतात. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही सापडणार नाही. आणि म्हणून धम्माचे इतके ग्रंथ तयार झाले, परंतु धम्मापेक्षाही अधर्माचे ग्रंथ जास्त निर्माण झाले. आणि लोकांना ज्या कर्मामध्ये सुख मिळेल त्याच्यापेक्षा वेगळे कर्म शिकवले, त्यांना तिच्यामध्ये पाडलं आणि मग त्यालाच कर्मकांड म्हटलं गेलं. आणि लोक सध्या कर्मकांडी जास्त असल्यामुळे ते बिचारे जे दुःख अनुभवतात, जे त्यांच्या जीवनामध्ये दुःख येतात, कारण ते कर्मकांडी आहेत. अनेक बौद्ध लोक आहेत बघा, अनेक बौद्ध लोक आहेत, पण त्यांचा मुलगा किंवा मुलीचं जर लग्न करायचं असेल तर ते कोणाकून तरी कुंडली पाहतात. कुंडली. मी कालच एका घरी गेलो, मी त्यांना विचारलं, म्हटलं आई मला असं माहीत झालं की तुम्ही तुमच्या पोरीची आणि होणाऱ्या जावयाची कुंडली पाहिली. तर ते म्हणे भंतेजी मी नाही पाहिली, माझ्या वहिनीनं पाहिली. म्हणलं तुमची आई, तुमची वहिनी कुंडलीमध्ये पारंगत आहे का. नाही म्हणे तिनं एका भटाकून पाहिली, म्हणे भटाकून. मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला, एक साधा. जे कुंडली पाहतात तर त्यांना
एक साधा प्रश्न विचारला की आई कुंडली पाहताना तो व्यक्ती तुम्हाला काय काय विचारतो? तो भट तुम्हाला काय विचारतो? म्हणे भंतेजी पोरीचं नाव विचारलं, तिची जन्मतारीख विचारली आणि पोराचं नाव विचारलं आणि त्याची जन्मतारीख विचारली. म्हणलं बरं, मग काय? तर म्हणे त्या पोराच्या नावावरून त्यानं कुंडली काढली आणि त्याच्या जन्मतारखेवरून. म्हटलं आई तुम्हाला हे माहीत नाही का की ज्या दिवशी ते पोरगं जन्मलं, ते जे तुमचं आता होणारं जवाय आहे, ते पोरगं ज्या दिवशी जन्मलं, ज्या सेकंदाला जन्मलं, ज्या मिनिटाला जन्मलं, त्या टायमामध्ये करोडो लोक जन्मलेत आणि त्याच नावाचे हजारो आहेत. पृथ्वीचा जर विचार केला, ज्या लोकांना हे थोडंसं माहीत असेल की एका सेकंदात भारतात किती लोक जन्मतात आणि एका सेकंदाला किती मरतात, याचा गव्हर्नमेंटचा एक आकडा आहे. तुमच्याकडे जर सर्व गुगल असेल त्याच्यावर थोडंसं माहितीसाठी, परफेक्ट नाही पण माहितीसाठी तुम्हाला कळून जाईल की किती लोक मरतात त्याच नावाचे. उदाहरणार्थ आता दुसरं कोणाचं नाव घ्यावं बा, कोणाचं घ्यावं तर बसकन ते रागी भरण. समजा आता त्याला मारायचं होतं आपल्याला, की समजा आता कोणाचं नाव घ्यावं ऐका नाही, तो कोणाचं नाव बसकन यायचं. तर समजा माझं समजा उदाहरणार्थ समजा ज्ञानरक्षित आहे का नाही. आता मी मेलो तर काही घोर नाही समजा, आहे का नाही. तर लोकांना कोणाचं आपण म्हणावं एखादं नाव घ्यावं बाबा, समजा ते मेला तर त्याला मी काऊन मेलो, अवघडच व्हायचं ना कधी कधी. तर त्यामुळं समजा उदाहरणार्थ ज्या क्षणी ज्ञानरक्षिताचा जन्म झाला त्या क्षणी सेम त्या नावाच्या अनेक जणाचा जन्म झाला. मग आता ती कुंडली तुम्ही पाहिली तर ती कोणाची आहे नेमकी? तुम्ही जे तुमचा होणारा जवाय आहे त्याच्या संगच कुंडली बरोबर आहे का आता पाकिस्तानामधल्या सुरतची असेल ते काय सांगा म्हटलं तुमच्या जवायचं जे नाव आहे. आता जर म्हटलं त्या भटाने सांगितलं की बा ह्या सुरतची आणि ह्या प्रियंकाची जोडी भारी आहे, आता समजा उदाहरणार्थ की ह्या प्रियंकाची आणि ह्या दुसरा याचं नाव म्हटलं गौरव, या दोघांची आता कुंडली बरोबर आली म्हटलं. आता या दोघांची कुंडली बरोबर आली, पण आता ह्या प्रियंकाची आहे का प्रियंका चोपडाची आहे म्हणलं, ते आता काय सांगा. त्या भटाला तुम्ही पूर्ण काऊन नाही विचारलं बा म्हटलं. आणि ह्या निसर्गामध्ये असा कोणी माणूस आहे का की समजा ज्या क्षणी तो माणूस जन्मला तेव्हा पृथ्वीवर दुसरं कोणी नाही, तो एकटाच जन्मला, असं काय झालं का कधी? मग ही किती मोठी फसवणूक आहे, तुम्हाला साधी गोष्ट लक्षात येत नाही का? तर अमिताभ बच्चनच्या पोराचं लग्न करायचं होतं तेव्हा त्या अभिषेक बच्चन आणि ते ऐश्वर्या रायच्या दोघांच्या बी मध्ये शनी आला होता. लय दिवसपर्यंत पेपरला आलं होते शनी आला म्हणून. मला एका व्यक्तीने दाखवलं म्हण भंतीजी ह्या दोघांच्या मध्ये शनी आलाय. म्हटलं 2-4 कोटी दान दिले की तो शनी पळून जातोय म्हटलं. आणि खरंच 4-5-6 दिवसांनी असंच म्हटलं 5-6 दिवसांनी पेपरला आलं की बालाजीला कितीतरी 3 कोटीचा काहीतरी सोन्याचा हार वाहिला की शनी द्यायचा गायबच झाला. म्हणलं हा शनी जास्त शहाणा आहे, कोटीसाठी थांबला होता. तर हा शनी कोणा आणला होता, कुठून आणला होता, कुठं बसवला होता? तर यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात की त्या दिवशी त्यांनी जे पाहिलं, जे कर्म केलं तर ते कर्मकांड होतं आणि ते त्यांना केव्हा ना केव्हा जीवनामध्ये दुःख देणार म्हणजे देणार. गरीब लोकांचे दुःखाचे कारण वेगळे असतात. आता अमिताभ बच्चनने त्याच्या सुनाचं आणि त्याच्या पोराचं त्यांनी कुंडली पाहिली. मला सांगा त्यांच्या कुंडलीमध्ये तो कुंडली सांगणारा असं म्हणू शकतो का की ह्या दोघांना पुढं अशी परिस्थिती येणार आहे की यांच्या घरामध्ये दळणाला पैसे राहणार नाही, असं सांगन का बरं तो? असं शक्य तरी आहे का? त्याच्यावर असे दळणाची कधी वेळ येईल असं वाटेल का? ज्यांच्याकडे खाण्यापिण्याचा काय प्रश्न येणार आहे का? कपड्या लत्त्याचा काय प्रश्न येणार आहे का? त्या दोघांमध्ये केव्हा तरी कुठला तरी असा अन्न वस्त्र निवाराचा काय प्रश्न येणार आहे का? त्या दोघांमध्ये भांडण कसं होऊ शकतं? त्या दोघात जेव्हा कधी भांडण होईल, तुम्ही किती कुंडल्या पहा आणि कुठं काही द्या, तर ते भांडण जे आहे ते केवळ आणि केवळ भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गानंच मिटू शकतं आहे, अनास्ता होऊच शकत नाही. बाकी तुम्ही किती कुंडल्या पहा, त्या दोघात भांडण कधी होऊ शकतं की जर तो अभिषेक बच्चन जर दुसरी पिक्चर करताना जर दुसऱ्या हिरोईन संग काम करत असेल, जर तो पिक्चर करताना दुसऱ्या हिरोईन संग काम करत असेल आणि त्याला थोड्या वेळासाठी जर ऐश्वर्याचा विसर पडला आणि ती जर आवडली आणि हे जर काही ऐश्वर्याला कळलं तर मग त्याच्यात मात्र नक्कीच्या नक्की त्यांच्यामध्ये शनी येऊ शकतो. आणि लक्षात शनी असा कसा आला तो, त्याला जर ती ऐश्वर्या सोडून जर का कोणती आवडली आणि जर का ऐश्वर्याला कळलं तर मग मात्र त्यांच्यामध्ये 100% शनी येऊ शकतो. किंवा ऐश्वर्या दुसऱ्यासोबत पिक्चर करता करता तिला याच्यापेक्षा आणखी दुसरा लांबा आवडला किंवा आणखी पुटका आवडला
आणि ते जर का याला कळालं तर मग मात्र त्यांच्यामध्ये 100%, मग तुम्ही कुंडल्याच नाही, मग तुम्ही सापाच्या मंडल्या पहा, काही पहा, त्या किती पाहिल्या तर तो वाद कुठल्याही पद्धतीनं आणि कुठंही कोणालाही काही पैसे दिल्याने मिटत नाही. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही कुंडल्या पाहण्यापेक्षा पोरापोरींचे शील पहा. तुम्ही कुंडल्या पाहण्यापेक्षा मुलामुलीचे शील पहा किंवा मुलामुलींना शीलवान बनवा. शील पाहण्याची वेळच येणार नाही. अनेक लोक म्हणतात की बनते लग्नाची तिथी कोणती ठेवली पाहिजे. मी बरेच बौद्ध लोकांच्या पत्रिका पाहिल्या, त्यांच्या पत्रिकेमध्ये विषम आकडा असतो. 11:13, 15:12. मला सम नाही म्हणे, सम टाकलं तर काहीतरी होते. मला ढग पडतो काय अंगावर, काय एखादा आभाळ पडतं आहे अंगावर. लोक असा विषम आकडा लिहितात, सम आकडा याला घाबरतात, खूप घाबरतात. आणि पाहिलं तर लग्न कधी लावून टाकतात, 4-5 घंट्यानं, 4-5 घंट्यानं. अनेक लोकांना ही अज्ञान अजून माहीत नाही की ते बिचारे भयभीत आहेत, ते घाबरलेले आहेत. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ही की जेवढं भविष्य, जेवढ्या प्रकारच्या ह्या गोष्टी निघालेल्या आहेत, हे फक्त आणि फक्त त्रिपिटकातल्या काही ग्रंथातल्या 2-3 ओळी फक्त ह्या भविष्य सांगणाऱ्याने वाचलेले आहेत. पण त्रिपिटकामध्ये एक ग्रंथ आहे, भगवान बुद्धाची वाणी आहे. आणि त्रिपिटकामध्ये असे काही ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथाचे जाणकार भिक्षू श्रीलंका, थायलंड आणि बर्मामध्ये आहेत. आणि त्यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे. भविष्य सांगण्यासाठी भंतेजी नियुक्त आहे शासनाकडून. त्या भंतेजीला दुसरीकडे भविष्यवाणी सांगता येत नाही. आणि ती भविष्यवाणी चूक नाही, ते खोटंही सांगत नाही. कारण भगवान बुद्धाने जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्याचा संपूर्ण अभ्यास, त्यांचा परिपूर्ण अभ्यास त्या पूज्यने भंतेजीचा झालेला आहे. पण ते कोणाचे असे हातपात किंवा तांदूळ घेत किंवा गहू घेत किंवा काही पैसा घेत ते फिरत फिरत नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे भगवान बुद्धाने की आपल्या मानवाच्या मनाच्या जेवढ्या बी काही अवस्था आहेत त्या प्रत्येक मानवाच्या मनाच्या अवस्था त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. त्याच्या चेहऱ्यावर उमटतात. की समजा एखाद्या माणसाला भूक लागली ना, तुम्ही किती भाटी प्रवचन द्या, किती भारी, भूक लागल्यानंतर ती शेजारीला म्हणतीच जेव्हा झालं का सुरू तिकडं जेवायचं. त्यानं तुम्ही किती चांगलं सांगा, त्यांना केवळ आणि केवळ भूकच लागल. झोप जर आली ना, तुम्ही मोठं तत्त्वज्ञान सांगा आणि ते एकदम असे डुकली देऊन टाकतील, एकदम दन 2-3 डुकल्या देतील. तत्त्वज्ञान हे पोटात पोटभर असल्याशिवाय आणि आपल्याजवळ कुशल कर्माचा थोडा साठा असल्याशिवाय प्रवचन ऐकता येत नाही किंवा प्रवचन ऐकू पण वाटत नाही. पण तीच गोष्ट तुम्ही 3 घंटे पिक्चर बघा, तुम्हाला कधी डुकली येणार नाही आणि कधी तुम्हाला भूकही लागणार नाही. ज्याला पिक्चर आवडतो, ज्याला WWF आवडतं, त्याला WWF पाहत असताना त्याला कधी भूक लागणार नाही, त्याला कधी डुकली येणार नाही. ज्याला कबड्डी आणि कुस्ती आवडते, तर कुस्ती आणि कबड्डी पाहताना त्याला कधी डुकली आणि भूक लागणार नाही. आणि ज्याला भांडण आवडते ते हातचं ताट सोडून देतात, भांडण पाहत बसतात टक लावून असं एकदम. त्यांना भांडण आवडणाऱ्याला एखादी त्यांची मुलगी जर म्हटली ना की आई घरी डाळ जळून गेली, तर ती म्हणती जळू जळाली, पण भांडण पहिलं पाहतात. त्या भांडण असं टक लावून पाहतात, जसं काय आरंत होणार आहे थोड्या वेळात. तर हा ज्या माणसाच्या आत कर्म सिद्धांत आहे किंवा ज्यांच्यात जसे कर्म आहेत तशा प्रकारची गोष्ट त्यांना प्रिय वाटते, तशा प्रकारची गोष्ट त्यांना प्रिय वाटते, तशा प्रकारची गोष्ट त्यांना आवडते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आणि झोपाच्या त्या मधल्या कालावधीमध्ये सुद्धा जेवढं तुम्हाला आयुष्य लाभलेलं आहे त्या सगळ्या आयुष्यामध्ये तुम्ही आपल्या कायेचा पहारा करा, आपल्या वाणीवर पहारा करा आणि मनावर पहारा करा. तुमच्या जीवनामध्ये कोणीही दुःख तुम्हाला देणार नाही. तुम्ही आजपासून जर ते ठरवलं, आजपासून जर ठरवलं तर तरी तुमच्या जीवनात दुःख येतील. ती माणसानं म्हणते जी मी तर आजपासून चांगलं वागायचं ठरवलेलं आहे, मग मला दुःख काय येत आहेत. तर अगोदर आपल्याकडून होऊन पडलेले जे कर्म आहेत, अगोदर जे होऊन पडलेलं आहेत, समजा एखाद्या सासूनं जरी इथं ठरवलं, आता माझं ऐकून समजा एखाद्या सासूनं ठरवलं की भंतेजी मी उद्या सुनाला बोलते आणि पोरीसारखा जीव लावते. आता इथं ठरवलं आणि त्या सासू एकदम प्रेमानं वागू लागली आणि काही दिवसानं सुनानं त्या सासूला धरू कुचकू हाणलं चांगलं. मला त्या सासूचा फोन आला, भंतेजी तुमचं ऐकून तर मी पोरीसारखा जीव लावला, पण तिने चांगलं खुंदरलं धरून. मी म्हटलं आई, ज्या दिवशी माझं ऐकलं त्याच्या अगोदरचा विचार करा, थोडं काही केलेलं आहे का अशापैकी काही. हो बापा, अगोदर लय शिव्या दिल्या, मग त्याचा तो परिणाम आहे. तर अगोदरचे कर्म
कधी कधी परिणाम घेऊन येतात, अगोदरचे कर्म परिणाम घेऊन येतात. पण अगोदरचे कर्म जर इथून पुढं खूप चांगले कर्म केले तर अगोदरचे कर्म कमी परिणाम घेऊन येतात, कमी परिणाम घेऊन येऊ होता. पण तुम्ही जर सदोदित सारखे कर्म करत गेलात तर दुःख आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण कर्मसिद्धांतावर चांगला विश्वास ठेवा की आपणच आपले सुखाचे जिम्मेदार आहोत आणि आपणच आपल्या दुःखाचे जिम्मेदार आहोत. मग आता व्यक्तिगत कर्म केवळ एका माणसाला दुःखी करत नाहीत. एका माणसाचं वाईट कर्म हे सगळ्या समाजाला, सगळ्या राज्याला आणि सगळ्या देशाला परेशान करू शकतं. एक मनुष्यसुद्धा जर सीमेच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचं हेरगिरी करतो असं सांगितल्यानंतर होऊ शकतं दुसरा देश तुमच्या देशासोबत युद्ध करायला तयार होऊ शकतो. सगळ्या देशाला त्याची किंमत मोजावं लागू शकते. एक माणसाचं वाईट कर्म त्यानं जर वरून जाऊन बॉम्ब टाकला तर लाखो लोक मेल्या जाऊ शकतात. एक माणसानं जर चोरी केली आणि ती चोरी करताना सगळ्या गावच्या लोकांचीच वर्गणी होती आणि ती वर्गणी चोरून नेली तर जेवढ्या लोकांनी ती वर्गणी दिली होती त्या सगळ्या लोकांची हानी होण्याची शक्यता असते, दुःख येण्याची शक्यता असते. म्हणून एक माणूस वाईट कर्म करतो तर केवळ त्याला एकट्यालाच परिणाम येतो अशातली गोष्ट नाही. कधी त्याला एकट्याला परिणाम येऊ शकतो, कधी त्यांना अनेक लोकांना परिणाम येऊ शकतो. एक साधी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एक तुमचं साधं मत चुकलं, साधं तुमच्या गावामध्ये तुमचं एक मत जर चुकलं, एक मत जर तुम्ही चुकीच्या माणसाला दिलं तर चुकीची बाई सरपंच होऊन जाते. एक माणसाची चूक 5 वर्षेपर्यंत चुकीची बाई सरपंच झाल्यामुळं तुमचा सगळा दलित वस्तीचा निधी दुसरीकडेच वळवला जातो आणि गावाचा वेगळाच कायापालट होऊन जातो फक्त तुमच्या एका चुकीमुळं. त्यामुळं चुकी ही चुकी असते. म्हणून तुम्ही जे बुद्धाचे अनुयायी असतात ते चुकी कधी होऊ देत नाहीत आणि बुद्ध म्हणतात जे चुकत नाहीत तेच माझे अनुयायी असतात. बाकी ते किती माझा फोटो लावो, ते माझ्या नावाचा जय जयकार किती करो, ते घरात जय बी म्हणो, बुद्धंग सरनंगाच्या म्हणो, मी त्यांचा पिता होण्यास तयार नाही. म्हणून तुम्ही असं भ्रमात राहू नका की बुद्धाने आपल्याला स्वीकारलेलं आहे आणि अशा प्रकारे दुःखी पण होऊ नका की बुद्धाने आपल्याला स्वीकारलं नाही आहे. जर आपले कर्म स्वीकारण्यासारखे असेल तर निश्चित तुम्ही बुद्धाचे पुत्र आहात. पण जर बुद्धाने जे कर्माच्या आधाराने आपल्याला पुत्र मानायला ते तयार आहेत, पिता होण्यासाठी तयार आहेत, ते कर्म जर आपले असतील तरच बुद्ध आपले पिता होण्यास तयार आहेत, अन्यथा ते आपला पिता होण्यास तयार नाही आहेत. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, बुद्ध भगवान तथागत सम्यक संबुद्ध आपल्या जीवनामध्ये आपल्याला सजग आणि सावधान राहण्याचं शिकवतात. मी एका खेड्या गावामध्ये गेलो. त्या खेड्या गावामध्ये एक साधी गोष्ट सांगितली. अनेक लोकांना साध्या गोष्टी लक्षात येत नाहीत. खेड्यातले सगळे लोक होते. समोर बसलेले थोडे म्हातारे आई बाबा बसलेले दिसले. मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला. म्हणलं, बाबा तुमच्या गावात तुम्ही जवळजवळ सगळे शेतकरी आहात का? म्हणे हो, काही घरी नोकरीवाले पोर आहेत पण जवळजवळ सगळ्यांकडे शेत्या आहेत. बाबा म्हटलं मग शेत्यामध्ये तुम्ही सर्वात अगोदर काय काम करता? म्हणे आम्ही नांगरतो ना भंतेजी. बरं ते नांगरतं कोण नांगरतं म्हण? तर म्हणे आम्ही ट्रॅक्टरनं नांगरून घेतो किंवा घरीच नांगरतो. मग काय करता? म्हणे मग वखरतो, मग धसकटं वेचतो, मग त्याच्यानंतर पावसाची वाट पाहतो, बीज आणतो आणि पाऊस पडला की पेरतो. पेरून झाल्यावर म्हणे निंदन खुरपण करतो, मग त्यानंतर खतपाणी करतो, पीक मोठं झाल्यानंतर त्याची खुडण करतो. हे सगळं कोण करतं आहे म्हटलं? भंतेजी असं महिला लावतो रोजानं, त्यांच्याकडून करून घेतो, नाही तर आम्ही घर करतो. आणि मग ते खुडण केल्यावर काय करता? नाही मग ते धान्य आम्ही मळणी यंत्रावर घेऊन जातो किंवा मळणी यंत्रच शेतात आणतो. बरं मग ते धान्य पोत्यात भरल्यावर काय करता? भंतेजी ते पोत्यात धान्य आम्ही घरी आणतो ना किंवा कधी विकायला घेऊन जातो. बरं ते कोण नेतं? म्हणजे भंतेजी असेच गडीबिडी लावतो, कोणी माणसं लावतो रोजानं आणि त्या लोकांना ते पोते घरी आणायला लावतो. बरं मग ते पोते घरी आल्यानंतर भरपूर तुम्हाला गहू झाल्यानंतर मग का बरं म्हणता की देवाच्या कृपेनं ईश्वराच्या कृपेनं मला खूप गहू झाले? आता तो नांगरायला होता, वखरायला होता, दसकटे याचायला होता, का निंदन खुरपण करायला होता, का मळणी यंत्रावर बसला होता, का पोते भरायला होता, का कुठं त्याचा काहीतरी रोल सांगत? मग नाही, कुठंच नाही. मग सांगा तुम्ही एकदम अनाडी नाही तर काय आहे?
मग त्या सगळ्या एकमेकीकडे पाहू लागले. हो म्हणे बाई, खरंच आहे म्हणे. खरंच आहे म्हणे, तो नव्हता, कुठंच नव्हता. मला असं कधी झालं का की देव म्हटला का तुला थकली आणि बाई तुझ्याकडे काय कोणी नाही, तुझं शेत मी रात्यातच निंदून देतो. देव निंदूनच गेला. असं कुठं झालं का? बरं म्हटलं तुमच्या खेड्यातलं सोडा, पण शहरातले लोकंसुद्धा किती अनाडी आहेत बघा. बिचारे प्लॉट घेतात. ज्या माणसाकडून तो प्लॉट घेतात तर त्या माणसाची स्वतःची रजिस्ट्री करताना दोघांचे फोटो लावतात आणि त्याला पैसे देतात आणि तिथं नोंद करतात, शासनाकडे नोंद करतात की यांच्याकडून मी प्लॉट घेतला म्हणून केवढ्यात. आणि नंतर त्यावर जर त्यांना घर बांधायचं असेल, बिल्डिंग बांधायचं असेल, तर आर्किटेक्टला पैसे देतात, इंजिनियरला पैसे देतात, मिस्त्रीला पैसे देतात, विटावाल्याला पैसे देतात, रेतीवाल्याला पैसे देतात, खड्डे खणणाऱ्याला पैसे देतात, सिमेंटवाल्याला पैसे देतात, पाणी मारणाऱ्याला पैसे देतात, फर्निचरवाल्याला पैसे देतात, त्या बिगाऱ्याला पैसे देतात. किती पैसे लागले लिहून ठेवतात. घडी घडी त्याला चहाच्या पाचतात. कोण घर बनवलं टकटक पाहतात त्यांना. त्याच्या संग कधी फोटो बी काढतात. आणि सगळं घर तयार झाल्यानंतर मग म्हणतात ईश्वराच्या कृपेनं घर चांगलं झालं. मला खड्डे खांदायला होता का विटा व्हायला होता का प्लास्टर करायला होता का कलर मारायला होता? ते म्हणजे कुठंच नाही. मग किती अज्ञानी म्हणलं, किती येडपटपणा आहे हा, की त्याचा रोल कुठंही नाही, त्या कुठंही नाही, तरी तुम्ही म्हणता की आमचं हा जे घर आहे किंवा बंगला आहे हा ईश्वराच्या कृपेने तयार झाला.